नमस्कार. प्रथमतः सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी प्राध्यापक देविदास विठ्ठल जगताप आज आपणासमोर इयत्ता 12वी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 यामधील स्थलांतराचे प्रकार आणि स्थलांतराचे लोकसंख्येवरती होणारे परिणाम अशा उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण साक्षरता आणि शिक्षण, व्यावसायिक संरचना, लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना अशा उपघटकाचा आपण अभ्यास केला होता. तर आज आपण स्थलांतराचे प्रकार आणि स्थलांतराची लोकसंख्या होणारे परिणाम या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. सध्या आपण स्थलांतर आणि त्या संदर्भात असणारी माहिती अभ्यासणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. हे प्रकरण, हे उपमुद्दे परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. पुढे स्क्रीनवरती काही घटना दिलेल्या आहेत. त्या घटनाचे व्यवस्थित वाचन करायचे आहेत. वाचून त्याखालील जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. निश्चितपणे मला खात्री आहे, नव्हे तर मला विश्वास आहे की जर आपण त्या घटना व्यवस्थित वाचल्या असतील, वाचणार असाल, अभ्यास करणार असाल, त्याचे निरीक्षण करणार असाल तर त्याखालील प्रश्नाची उत्तरे आपण सहजपणे देऊ शकतो. तर या ठिकाणची पहिली घटना आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील दिलेल्या घटना वाचा आणि प्रश्नाची उत्तरे द्या. बघा स्क्रीनवरती पहा तुम्ही. पहिली घटना आहे, रामप्रसाद हा उत्तर भारतातील एका गावात लहानाचा मोठा झालेला आहे. मुंबईला असलेल्या त्याच्या काकाने त्याला मुंबईत नोकरी देतो असे सांगून मुंबईला बोलावून घेतले. ही काय आहे? स्थलांतरा संदर्भातील या घटना आहेत. ही पहिली घटना आहे. दुसरी घटना आहे, रितिका हिने पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. 5 वर्ष झाली रितिका आता तिथेच स्थायिक झाली आहे. ही दुसरी घटना आहे. पुढची तिसरी घटना आहे, सैमचा देश युद्धाच्या खाईत लोटला गेल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तेथील नागरिकांना तो देश सोडून सक्तीने दुसऱ्या देशात जावे लागले. सैमत आणि तिच्या कुटुंबाने शेजारील देशात शरण घेतले आहे किंवा शरण आणलं आहे थोडक्यात. ही तिसरी घटना आहे. पुढची चौथी घटना आहे, बबनराव मराठवाड्यातील एका गावात राहणारा लहान शेतकरी आहे. दुष्काळामुळे शेतीत नुकसान झाले आणि घरातील काही अन्य समस्यामुळे त्याने जमीन विकली. त्याने सहकुटुंब जवळचे शहर गाठले. आता तो शहरात काम करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही चौथी घटना आहे. पुढची पाचवी घटना आहे, पिंपळवाडीच्या रितेशने गावात शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी तो नाशिकला गेला. पुढची 6वी घटना आहे, सातारच्या सुरेखा आणि संदीप यांची कन्या लतिका लग्न होऊन सोलापूरला गेली. अशा एकूण पाठ्यपुस्तकात पान नंबर 17 वरती 6 घटना दिलेल्या आहेत. या 6 घटनाचा आपल्याला अभ्यास करून
वाचन करून निरीक्षण करून त्याखाली जे काही प्रश्न विचारलेले आहेत, एकूण 6 प्रश्न विचारलेले आहेत, त्या 6 प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यावायची आहेत. पहिला प्रश्न आहे, स्क्रीनवरती पहा, वरील सर्व घटनांमध्ये कोणते साम्य आहे? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, सर्व घटनांमधील स्थानात फरक पडतो आहे का? त्याचे कारण काय असावे? पुढचा तिसरा प्रश्न आहे, जुन्या आणि नवीन स्थानामधील अंतराप्रमाणे वरील 6 घटनांचा क्रम लावा. पुढचा चौथा प्रश्न आहे, आपले मूळ स्थान सोडून जाण्यामागच्या कारणाची यादी करा. पुढचा 5वा प्रश्न आहे, वरील कारणाचे स्वेच्छेने आणि अनिच्छेने वर्गीकरण करा. आणि शेवटचा 6वा प्रश्न आहे, वरील घटना संदर्भात विचारलेला, याशिवाय इतर कोणत्या कारणाने स्थलांतर होऊ शकते त्याची यादी करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 6 प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण त्याची उत्तरे शोधलेली देखील आहेत. पहिला प्रश्न काय आहे, तर वरील सर्व घटनांमध्ये कोणते साम्य आहेत? या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न काय आहे, सर्व घटनांमधील स्थानात फरक पडतो आहे का? त्याचे कारण काय असावे? तर फरक पडतो आहे का? पडतो आहे का? तर होय. आणि त्याचं कारण काय आहे? तर कारण प्रत्येक ठिकाणी असणारी वेगवेगळी परिस्थिती व अंतर, हे दुसऱ्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, की जुन्या आणि नवीन स्थानामधील अंतराप्रमाणे वरील 6 घटनांचा क्रम लावा. या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे की 4, 5, 6, 1, 3, 2 असा क्रम लावलेला आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, आपले मूळ स्थान सोडून जाण्यामागच्या कारणांची यादी करा. या प्रश्नाचं उत्तर, चौथ्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने आहे की रोजगार, चांगली नोकरी, युद्धजन्य परिस्थिती, दुष्काळ, शैक्षणिक आणि विवाह, हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, वरील कारणाचे स्वेच्छेने व अनिच्छेने असे वर्गीकरण करा. आता स्वेच्छेने म्हटल्यानंतर 1, 2, 6, तर अनिच्छेने म्हटलं तर 3, 4 आणि 5 अशा प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो. आणि जो काही शेवटचा 6वा प्रश्न आहे, याशिवाय इतर कोणत्या कारणाने स्थलांतर होऊ शकते त्याची यादी करा. तर त्याचं उत्तर आहे धार्मिक, लोकसंख्या शास्त्रीय इत्यादी. अशा प्रकारे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय 6 प्रश्न विचारले होते, या 6ही प्रश्नाची उत्तरे आपण या ठिकाणी दिलेली आहेत. तर हे उत्तरे आपण का देऊ शकलो? तर वरील घटनाचे आपण काय केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, निरीक्षण केलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाची उत्तरे आपण या ठिकाणी देऊ शकलो. पुढचा मुद्दा आहे स्थलांतराचाच मुद्दा आहे. त्या स्थलांतराचं आपल्याला काय पाहायचं आहे, भौगोलिक स्पष्टीकरण. सर्वांनी लक्ष द्या. सुरुवातीला आपण स्थलांतर म्हणजे काय, त्या स्थलांतराची व्याख्या पाहूया. व्यक्ती आणि व्यक्तींचे समूह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे, एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमचे जातात, तेव्हा या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. अशा प्रकारे आपण स्थलांतराची व्याख्या करू शकतो. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. व्यक्ती आणि व्यक्तीचे समूह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे, एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमचे जातात, तेव्हा या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात.
अशा प्रकारे आपण स्थलांतराची व्याख्या करू शकतो. हे स्थलांतर पूर्वनियोजित किंवा अचानक होऊ शकते. कारण का स्थलांतर होत असताना आपण ठरवत नाही की या ठिकाणी जायचं किंवा या ठिकाणी जायचं नाही. हे नियोजित देखील असू शकतं किंवा अचानक देखील त्या ठिकाणी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाऊ शकतो. तसेच ते ऐच्छिक किंवा अनैच्छिक देखील असते. आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं किंवा जायचं नसेल तेव्हा देखील आपल्याला त्या ठिकाणी जाण्यास भाग पडतं किंवा भाग पाडावं लागतं. सर्वसाधारणपणे स्थलांतरामुळे लोकसंख्येत बदल होतात. जर प्रदेशात लोक इतर ठिकाणाहून स्थलांतरित होऊन आले तर त्या प्रदेशाची लोकसंख्या वाढते. जर लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात गेले तर या प्रदेशाची लोकसंख्या कमी होते. स्थलांतरामुळे मूळ प्रदेश व स्थलांतर झालेला प्रदेश अशा दोन्ही प्रदेशातील लोकसंख्येचे घनता, वितरण, प्रारूप व रचना यात बदल होत असतो. बघा, एखाद्या ठिकाणी लोकसंख्या वाढली तर आपण काय म्हणतो? आगमित प्रदेश म्हणतो त्याला. आणि एखाद्या ठिकाणची लोकसंख्या कमी झाली तर त्याला काय म्हणतो आपण? निग्रमित प्रदेश असे देखील म्हणतो. स्थलांतराचे प्रदेशानुसार, कालावधीनुसार, उद्दिष्टानुसार, हेतूनुसार, अंतरानुसार असे वर्गीकरण केले जाते. त्याला काय म्हणतो आपण? स्थलांतराचे प्रकार असे म्हणतो. या ठिकाणी स्क्रीनवरती समोर स्थलांतराचे प्रकार दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. पहिला प्रकार आहे प्रदेशानुसार स्थलांतर. दुसरा प्रकार आहे कालावधीनुसार स्थलांतर. तिसरा प्रकार आहे उद्दिष्टानुसार स्थलांतर. चौथा प्रकार आहे हेतूनुसार स्थलांतर. आणि शेवटचा पाचवा प्रकार आहे हे अंतरानुसार स्थलांतर. म्हणजे व्यक्ती हा अनेक कारणाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. त्या आधारित त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. त्याला आपण स्थलांतराचे प्रकार म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सुरुवातीला प्रदेशानुसार वर्गीकरण किंवा प्रदेशानुसार असणारे स्थलांतर पाहूया. प्रदेशानुसार स्थलांतराचे वर्गीकरण जर पाहत असताना आपल्याला त्याचे दोन प्रकार पाहावे लागतात. पहिला प्रकार आहे अंतर्गत स्थलांतर. दुसरा प्रकार आहे बाह्य स्थलांतर. असे प्रदेशानुसार स्थलांतराचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला अंतर्गत स्थलांतर आणि दुसरा बाह्य स्थलांतर. विद्यार्थी मित्रांनो, या अंतर्गत स्थलांतराचे देखील काही उपप्रकार देखील आहेत. अंतर्गत स्थलांतराचा पहिला उपप्रकार आहे ग्रामीण नागरी स्थलांतर. दुसरा उपप्रकार आहे नागरी ग्रामीण स्थलांतर. पुढचा तिसरा उपप्रकार आहे ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. आणि शेवटचा चौथा उपप्रकार आहे नागरी ते नागरी स्थलांतर. असे अंतर्गत स्थलांतराचे देखील उपप्रकार आहेत. सुरुवातीला आपण अंतर्गत स्थलांतर म्हणजे काय याची माहिती पाहूया. आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच लोक स्थलांतर करतात. ते देश सोडून जात नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात असे स्थलांतर केले जाते. उदाहरणार्थ भारतातील इतर राज्यातून मुंबईला होणारे स्थलांतर, याला थोडक्यात काय म्हणतो आपण? अंतर्गत स्थलांतर असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपल्या याचं उदाहरण पाहायचं म्हणलं, आपला भारत देश, आपल्या भारताची जर आपण सीमा ओलांडून जर दुसऱ्या देशामध्ये गेलो नाही, भारतामधील जे काही घटक राज्य आहेत त्या घटक राज्यातून एका घटक राज्यातून दुसऱ्या घटक राज्यामध्ये जर आपण जात असेल, त्याला अनेक कारणे असू शकतील. ऐच्छिक असेल किंवा अनैच्छिक असेल. अशा कारणामुळे जेव्हा आपण स्थलांतर करत असतो तेव्हा त्यास आपण काय म्हणतो? अंतर्गत स्थलांतर असे म्हणतो. हा झाला प्रदेशानुसार स्थलांतराचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे बाह्य स्थलांतर. आता बाह्य स्थलांतरामध्ये, या प्रकारच्या स्थलांतरामध्ये लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी भारतातून इतर देशाकडे जेव्हा स्थलांतर होत असतं
तेव्हा त्यास आपण बाह्य स्थलांतर असे म्हणतो. उदाहरणार्थ भारतातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणे, हे बाह्य स्थलांतराचं आपण उदाहरण पाहू शकतो. हा झाला स्थलांतराचा पहिला प्रकार आणि त्याचे असणारे उपप्रकार. पुढचा स्थलांतराचा प्रकार आहे अंतर्गत स्थलांतर, जो प्रदेशानुसार स्थलांतराचा उपप्रकार होता. त्याच्यामधील ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. आता स्क्रीनवरती पहा, विकसनशील देशामध्ये ग्रामीण भागात जास्त लोक राहतात. तेथे आर्थिक विकासाचा असमतोल आढळतो. काही प्रदेश शेतीदृष्ट्या जास्त विकसित झालेले आढळतात. त्यामुळे शेतीदृष्ट्या कमी विकसित असलेल्या ग्रामीण भागातील लोक शेतीदृष्ट्या विकसित भागाकडे स्थलांतर करतात. याला ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर म्हणतात. बघा, साहजिकच या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या भागामध्ये आपला उदरनिर्वाह भागू शकतो, ज्या भागामध्ये आपल्या सगळ्या सोयीसुविधा आहेत, आपल्या कुटुंबाची गरज पूर्ण होऊ शकते, अशाच ठिकाणी त्या ठिकाणची लोकसंख्या, त्या ठिकाणची व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्य जाण्यासाठी इच्छुक असतात. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. एका खेड्यातून दुसऱ्या खेड्याकडे स्थलांतर करणे. अंतर्गत स्थलांतराचा हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ग्रामीण ते नागरी स्थलांतर. आता ग्रामीण भागातील नोकरीचे आकर्षण, ग्रामीण नाही, नागरी भागातील नोकरीचे आकर्षण, उच्च दर्जाचे राहणीमान, आधुनिक सेवा सुविधा लोकांना काय करतात, आकर्षित करतात. त्यामुळे लोक ग्रामीण भागातून नागरी भागाकडे काय करतात, स्थलांतर करतात. असे स्थलांतर जगातील सर्वच देशामध्ये आढळत असते. बघा, आता ग्रामीण ते नागरी स्थलांतर म्हटलेलं आहे, म्हणजे खेड्याकडून त्या ठिकाणी शहराकडे थोडक्यात जाणे. मग त्या ठिकाणचा उद्देश अनेक असतील. नोकरी असेल, रोजगार असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, उद्योगधंद्यासाठी असेल, अशा अनेक कारणासाठी काय करतो आपण, खेड्यामधून शहराकडे जातो. त्यास आपण काय म्हणतो, ग्रामीण ते नागरी स्थलांतर असे म्हणतो. या अंतर्गत स्थलांतराचा हा दुसरा प्रकार आहे. पुढचा तिसरा प्रकार आहे नागरी ते नागरी स्थलांतर. आता लहान नागरी केंद्रातून मोठ्या नागरी केंद्राकडे किंवा मोठ्या नागरी केंद्रामधून दुसऱ्या मोठ्या नागरी केंद्राकडे स्थलांतर होते. या प्रकारचे स्थलांतर लोक नोकरीतील बदल, बढती, विशिष्ट सुविधांचे आकर्षण, व्यापारी औद्योगिक विभागातील तफावतीमुळे उत्तम संधी, रोजगार मिळावा, तसेच आर्थिक प्राप्ती वाढावी म्हणून स्थलांतर करतात. म्हणजे एक शहर सोडून आपण जेव्हा दुसऱ्या शहराकडे जातो, तेव्हा एक शहर सोडून दुसऱ्या शहराकडे का जातो, तर त्या ठिकाणी आपल्याला या शहरापेक्षा दुसऱ्या शहरात चांगली नोकरी मिळेल, नोकरी असेल तर चांगला पगार मिळेल, किंवा इतर सुविधा इथल्या शहरापेक्षा त्या ठिकाणी जास्त असतील, म्हणून त्या ठिकाणी नागरी ते नागरी स्थलांतर होत असते. हा अंतर्गत स्थलांतराचा तिसरा प्रकार आहे. पुढचा चौथा प्रकार आहे नागरी ते ग्रामीण स्थलांतर. म्हणजे थोडक्यात लोक शहराकडून ग्रामीण भागाकडे किंवा खेड्याकडे येतात. नागरी भागातील दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या, प्रदूषण, राहत्या जागेचे प्रश्न, वाहतुकीच्या समस्या, वाढती बेकारी, गुन्हेगारी, असुरक्षित जीवनाला कंटाळून शांततामय व सुरक्षित जीवन जगण्यासाठी स्वच्छ हवा, मुबलक पाणी असणाऱ्या ग्रामीण भागात लोक स्थलांतर करतात. विशेषतः प्रगत राष्ट्रामध्ये असे स्थलांतर जास्त आढळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी लोक शहरामधून खेड्याकडे आलेले आहेत. आताची जर तुम्ही कोरोनाची परिस्थिती पाहिली असेल तर शहरे त्या ठिकाणी ओस पडू लागलेले आहेत आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या त्या ठिकाणी झपाट्याने वाढत असलेली दिसून येते. हे उदाहरण देखील या ठिकाणी लागू पडते. याशिवाय शहरी भागामध्ये नोकरीला असणारे लोक जेव्हा रिटायर होतात तेव्हा तिथून पुढचा कालावधी ते मोकळ्या हवेमध्ये प्रदूषणमुक्त भागामध्ये घालण्यासाठी इच्छुक असतात. मला वाटतं ग्रामीण ते नागरी स्थलांतर हे नागरी ते ग्रामीण स्थलांतर या कारणामुळे देखील होत असावे. हे झाले अंतर्गत स्थलांतराचे प्रामुख्याने
4 प्रकार: ग्रामीण ते ग्रामीण, ग्रामीण ते नागरी, नागरी ते नागरी स्थलांतर आणि शेवटचा नागरी ते ग्रामीण स्थलांतर. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतराचा प्रमुख प्रकार तर पाहिलेला आहे प्रदेशानुसार स्थलांतर. दुसरा प्रमुख प्रकार आहे कालावधीनुसार वर्गीकरण किंवा कालावधीनुसार स्थलांतराचे प्रकार. या ठिकाणी कालावधीनुसार स्थलांतराचे प्रामुख्याने 2 प्रकार पाहिलेले आहेत. पहिला प्रकार आहे अल्पकालीन स्थलांतर, त्याला आपण हंगामी स्थलांतर देखील म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन स्थलांतर. असे प्रामुख्याने कालावधीनुसार स्थलांतराचे प्रमुख 2 प्रकार आहेत. याच्यामधील पहिला प्रकार पाहूया आपण. अल्पकालीन, त्याला हंगामी स्थलांतर म्हणतो. या प्रकारचे स्थलांतर ठराविक कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरूपाचे असू शकते. काही जमाती गुराच्या चाऱ्यांच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, याला ऋतूनुसार होणारे स्थलांतर म्हणतात. महाराष्ट्रात काही जागी ऊस तोडणीच्या दिवसात अधिक मजुराची गरज असते. अशा वेळेस ऊस कामगार ऊसाच्या शेतात कार्यशील असतात. जेव्हा शेतावर काम संपते तेव्हा हे ऊसतोड मजूर शहरात जाऊन मजुरी करतात. हे हंगामी स्थलांतराचे उदाहरण या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो सांगू शकतो. हे झाले अल्पकालीन स्थलांतर, म्हणजे थोडक्यात हंगामी स्थलांतर. काही ठराविक वेळेसाठी, काही ठराविक महिन्यासाठी किंवा असा कालावधी त्याचा असतो. पुढचा कालावधीनुसार प्रकाराचा वर्गीकरणाचा दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन स्थलांतर. आता दीर्घकाल म्हणजे जास्त वेळ, अनेक वर्ष त्या ठिकाणी असू शकते. यामध्ये लोक आपले राहते ठिकाण दीर्घ काळासाठी सोडून, म्हणजे मूळ ठिकाण तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते ठिकाण सोडून नवीन ठिकाणी जातात. ते परततील याची खात्री नसते, म्हणजे परत येतील याची खात्री नसते, किंवा आले तरी ते थोड्या दिवसासाठी सुट्ट्यामध्ये येतात. याचं उदाहरण पाहायचं असेल तर उदाहरण आहे, भारतातून लोक अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने किंवा ग्रेट ब्रिटन इत्यादी देशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. गावातील काही लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे येऊन त्याच ठिकाणी किंवा तेथेच स्थायिक झाले आहेत. बघा, या ठिकाणी भारतातील देखील एक उदाहरण सांगितलेलं आहे आणि भारताबाहेरील देखील या ठिकाणी उदाहरण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही फक्त नोकरीच्याच ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, अनेक त्याला कारणं आहेत. नोकरी असेल, शिक्षण आहे, व्यवसाय आहे, आरोग्य आहे, उद्योगधंदे असतील, अशा अनेक कारणामुळे त्या ठिकाणी तुम्ही दीर्घकालीन ठिकाणी जाऊ शकता, राहू शकता आणि मूळ ठिकाणी परत येऊ देखील शकता. दोन्ही उदाहरणामध्ये जर स्थलांतरित झालेली व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर आपला मूळ ठिकाणी परत आली तर ते दीर्घकालीन स्थलांतर होते. आणि जर ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते कायमचे स्थलांतर होते. बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही समजा गेला नोकरीसाठी आणि परत काही वर्षानंतर आला तर त्याला आपण काय म्हणतो, दीर्घकालीन स्थलांतर म्हणतो. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीला गेला आणि परत मूळ ठिकाणी परत आलाच नाही तर त्याला काय म्हणतो आपण, कायमचे स्थलांतर म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय स्थलांतराचे ऐच्छिक किंवा अनैच्छिक असेही वर्गीकरण होऊ शकते. पुढचा मुद्दा आहे स्थलांतराची कारणे. विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतराची अनेक कारणे आहेत. या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये काही ठराविक कारणे दिलेली आहेत, कारण का स्थलांतर अनेक कारणासाठी होत असतं. त्याच्यामधील पहिलं कारण आहे प्राकृतिक, दुसरं कारण आहे आर्थिक, तिसरं कारण आहे सामाजिक आणि चौथं कारण आहे राजकीय. आता या ठिकाणी आपण पहिले कारण पाहूया. स्थलांतराचं पहिलं कारण प्राकृतिक. आता नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वादळे यामुळे देखील स्थलांतरे होऊ शकतात. बघा, थोडक्यात ही नैसर्गिक कारण आहे. नैसर्गिक आपत्ती, त्याच्यामध्ये पूर असेल, दुष्काळ असेल, भूकंप, ज्वालामुखी किंवा ज्वालामुखीचा उद्रेक, वादळी
यासारख्या कारणामुळे लोक त्या ठिकाणी काय करतात, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी जात असतात. हे प्राकृतिक कारण आहे, त्याला नैसर्गिक कारण म्हणतो किंवा त्याला आपण भौगोलिक कारण देखील म्हणतो. पुढचं दुसरं कारण आहे आर्थिक. आता आर्थिकमध्ये रोजगाराच्या शोधात राहणीमान उंचावण्यासाठी व्यवसायासाठी लोक काय करतात, स्थलांतर करत असतात. आता आर्थिक म्हणजे त्या ठिकाणी लोक काय करतात, नोकरीच्या शोधात, रोजगाराच्या शोधात किंवा आपले राहणीमान उंचावण्यासाठी व्यवसायासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक स्थलांतर म्हणतो किंवा ती आर्थिक स्थलांतराचे हे आर्थिक कारण आहे. पुढचं आहे सामाजिक. बऱ्याच वेळा लोकांना सक्तीने स्थलांतर करावे लागते, त्याला आपण अनैच्छिक स्थलांतर म्हणतो. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती जागा सोडून जाण्याचा निर्णय लोक घेतात. एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जाऊ शकते. भेदभाव, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विवाह या कारणामुळे देखील स्थलांतर होऊ शकते. हे झाले सामाजिक स्थलांतर. हे झालं स्थलांतराचं कारण. तिसरं कारण सामाजिक. पुढचं कारण आहे स्थलांतराचं राजकीय. आता कधी कधी एखाद्या देशात युद्ध किंवा राजकीय दृष्ट्या समस्या उद्भवू शकतात किंवा उद्भवलेल्या आहेत देखील. अशा परिस्थितीत त्या देशातील लोक तो देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेतात. त्याला काय म्हणतो आपण, राजकीय स्थलांतर म्हणतो. याचे देखील अनेक उदाहरणे आहेत. जेव्हा याचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर जेव्हा हिंदुस्थानची फाळणी झाली त्यावेळेचं उदाहरण देखील आपण घेऊ शकतो. ही झाली स्थलांतराची प्रमुख 4 कारणे: प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. पुढचा मुद्दा आहे पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 19 वरती आहे, करून पहा. लक्ष द्या सर्वांनी. पाठ्यपुस्तकाचं पान नंबर 19 काढा किंवा स्क्रीनवर देखील मी त्याचं फोटो टाकलेला आहे, तो पहा तुम्ही. कोणत्या कारणाने स्थलांतर घडते याची यादी तुम्ही केलेली आहे. वर्गात चर्चा करून त्यात अजून कारणे जोडा. या कारणांना अपकर्षण आणि आकर्षण या घटकामध्ये विभाजित करून दिलेली आकृती पूर्ण करा. जागा कमी पडल्यास वहीचा वापर करा. अशा प्रकारे त्यांनी सूचना केलेली आहे आपल्याला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता काय म्हटलेलं आहे खाली, देणारा प्रदेश म्हणजे अपकर्षण आणि पुढचं आहे आकर्षण, घेणारा प्रदेश. याच्यामध्ये 1, 2, 3 1, 2, 3 असे मुद्दे दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सुरुवातीला आपण अपकर्षण घटक पाहूया. जोपर्यंत एखाद्या ठिकाणी मानवाच्या सर्वसामान्य आर्थिक, शारीरिक, मानसिक गरजा भागतात तोपर्यंत तो तेथेच राहतो. परंतु जेव्हा त्याला तेथील वास्तव्य शक्य होते अशा वेळेस तो त्या ठिकाणापासून दूर जातो. मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना अपकर्षण घटक म्हणतात. उदाहरणार्थ रोजगाराच्या संधी कमी होणे, युद्ध, दुष्काळ, प्रदूषण, पाणी किंवा हवा इत्यादी अपकर्षण घटक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात अपकर्षण घटक म्हणजे जे घटक आपल्याला तिथं राहण्यासाठी आपल्याला काय असतात, चांगले नसतात, त्याला थोडक्यात आपण काय म्हणतो, अपकर्षण घटक म्हणतो. अपकर्षण घटक म्हणतो. पुढचा मुद्दा आहे आकर्षक घटक. पुढचा मुद्दा आहे आकर्षक घटक. या उलट जेव्हा काही कारणाने एखाद्या क्षेत्राकडे व्यक्ती आकर्षित होतात अशा कारणांना आकर्षक घटक म्हणतात. उदाहरणार्थ शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे इत्यादी.
म्हणजे हे झाले अपकर्षण घटक आणि आकर्षक घटकाची थोडक्यात यादी. या ठिकाणी मी याच्यापेक्षा देखील आकर्षक आणि अपकर्षण घटक अजून वाचून दाखवतो. आता या ठिकाणी अपकर्षण कारणे त्या ठिकाणी सांगू शकतो बघा. भूकंप, पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, ज्वालामुखी, इतर नैसर्गिक आपत्ती, प्रदूषण, वाहतूक कोंडी, टाळेबंदी, कारखान्याचे स्थलांतर, श्रमिकांचा संघर्ष, जातीय, वांशिक, धार्मिक कलह, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रदेशांचे किंवा देशाचे विभाजन, ही अपकर्षण कारणे आहेत. या ठिकाणी काही आकर्षक देखील कारणे आहेत. ती अशा पद्धतीची आहेत की आल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता, शिक्षण, रोजगाराची संधी, उच्च राहणीमानाचे आकर्षण, शहराचे प्रदेशाचे आकर्षण, विवाह, वैद्यकीय सेवा सुविधा, राजकीय प्रोत्साहन, अशा प्रकारे आकर्षक घटकाची देखील कारणे आहेत. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला मी अपकर्षण आणि आकर्षक घटकाची यादी या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकात पान नंबर 19 वरती जरा डोके चालवा असं विचारलेलं आहे. त्यामध्ये असं विचारलेलं आहे की तुम्ही जर आपल्या कुटुंबासह काही दिवसासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात तर ते स्थलांतर होईल का? चला बरं विद्यार्थी मित्रांनो, थोडं डोकं चालवा. आठवतंय थोडं काहीतरी? निश्चितपणे तुम्हाला आठवेल. जर आम्ही कुटुंबासह काही कारणासाठी काही दिवसासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर त्याला पर्यटन म्हणतो. ते या ठिकाणी काय म्हटलं? फिरायला गेलोय. आता फिरायला गेलोय म्हणजे पर्यटनला गेलो, त्याला काय म्हणतो आपण? पर्यटन म्हणतो. त्याला स्थलांतर म्हणता येणार आहे का? तर त्याला स्थलांतर म्हणता येणार नाही. आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये संभ्रम करणारा असा प्रश्न विचारलेला आहे. निश्चितपणे पाठीमागे झालेले जे काही घटक आहेत त्याचा अभ्यास जर तुम्ही स्थलांतराचा केला तर निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे देऊ शकता. मीही याचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा मुद्दा आहे स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम. आता स्थलांतराचे लोकसंख्येवरती होणारे परिणाम हे अनेक प्रकारचे आहेत. यामध्ये काही चांगले परिणाम आहेत, काही वाईट परिणाम देखील आहेत. त्याला आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणतो किंवा सकारात्मक किंवा नकारात्मक देखील म्हणतो. आता स्थलांतराचे विविध परिणाम दिसून येतात. हे परिणाम लोकसंख्येचे वितरण, घनता या 2 घटकावरच होतात किंवा होत असतात. त्याशिवाय देणारा आणि घेणारा अशा दोन्ही प्रदेशावरही स्थलांतराचे परिणाम झालेले दिसून येतात. तसेच ते परिणाम सकारात्मक किंवा आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपात दिसून येतात. आता घेणाऱ्या प्रदेशावर स्थलांतराचे सकारात्मक परिणाम आपण पाहूया. घेणाऱ्या प्रदेशावरील स्थलांतराचे सकारात्मक प्रमुख परिणाम पुढील प्रमाणे आहेत. कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढते. नवीन कल्पना, विचारांची देवाणघेवाण आणि शोध. पुढचा परिणाम आहे आर्थिक विकासात आघाडी. आता घेणाऱ्या प्रदेशावर स्थलांतराचे नकारात्मक परिणाम बघा. परिणाम खूप मजेशीर दिलेला आहे तिथं. आता स्थलांतराची संख्या सामावून घ्यावी लागते. नकारात्मक परिणाम पाहतो आपण. घेणाऱ्या प्रदेशाच्या स्थानिक गरजा वाढतात. पुढचा परिणाम आहे नकारात्मक. घरांची मागणी वाढते. पाणी पुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन यांच्या मागणीत प्रचंड वाढ होते. साधन संपत्तीवर लोकांचा ताण पडतो. हे नकारात्मक परिणाम आहेत. म्हणजे घेणाऱ्या प्रदेशावर स्थलांतराचे नकारात्मक परिणाम आणि घेणाऱ्या प्रदेशावर स्थलांतराचे सकारात्मक परिणाम. अशा पद्धतीने स्थलांतराचे 2 प्रकारचे परिणाम या ठिकाणी दिलेले आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक. ते परिणाम एकूण 10 मुद्द्यामध्ये दिलेले आहेत. 1 ते 10 परिणाम दिलेले आहेत.
हे स्थलांतराचे परिणाम आहेत. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकात सर्वांनी पहा, लक्ष द्या. पाठ्यपुस्तकाचं पुढचं पेज ओपन करा. पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 20 वरती पहा. या ठिकाणी पान नंबर 20 वरती पाठ्यपुस्तकामध्ये करून पहा असे म्हटलेले आहे. स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता क्रमांक किंवा तक्ता 2.4 पूर्ण करा. एक उदाहरण सोडवून दिलेले आहे. तक्ता क्रमांक 2.4. या ठिकाणी क्रमांक 1 ते 2. नंतर स्थलांतराचा प्रकार आंतरराष्ट्रीय स्थलांतर किंवा सकारात्मक परिणाम नकारात्मक परिणाम दिलेले आहेत. ते अनुक्रमांकमध्ये 1 ते 1 आंतरराष्ट्रीय स्थलांतर. सकारात्मक परिणाम आहे त्याचा स्थलांतरित लोकांना रोजगार उपलब्ध होतो, त्याचा आर्थिक दर्जा सुधारतो. आणि नकारात्मक परिणाम आहे साधन संपत्तीवर ताण येतो, कधीकधी त्यांना मायदेशी परत पाठवले जाऊ शकते. अशा प्रकारे जे स्थलांतराचे इतर प्रकार आहेत त्या इतर प्रकाराचा आपल्याला सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणामाचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार हा पाठ्यपुस्तकामधील या ठिकाणचा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी पूर्ण केलेला तक्ता इथं दिलेला आहे. क्रमांक पहा तुम्ही, अनुक्रमांक 1, 2, नंतर आ, ई आणि शेवटी 3. या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील जो तक्ता आहे तो पुन्हा एकदा आपण सोडवून दिलेला तक्ता देखील पाहूया. याच्यामध्ये अनुक्रमांक 1 मध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिलेलं आहे. सकारात्मक परिणामामध्ये त्याचं उत्तर अशा पद्धतीने आहे की स्थलांतरित लोकांना रोजगार उपलब्ध होतो, त्याचा आर्थिक दर्जा सुधारतो. आणि त्याचा नकारात्मक परिणाम आहे साधन संपत्तीवर ताण येतो, कधीकधी त्यांना मायदेशी परत पाठवले जाऊ शकते. हे त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत. कशाचे? आंतरराष्ट्रीय स्थलांतराचे. दुसरा प्रकार कोणता आहे? देशांतर्गत स्थलांतर. याचा सकारात्मक परिणाम आहे शैक्षणिक संधी, रोजगार, इतर सोयी सुविधा मिळतात. त्याचा नकारात्मक परिणाम आहे असंतुलित प्रादेशिक विकासाची समस्या, प्रांतवाद, भाषिक वाद निर्माण होतात. हे नकारात्मक परिणाम आहेत. पुढचं आहे 2 मधील ग्रामीण ते नागरी स्थलांतर. याचा सकारात्मक परिणाम आहे रोजगाराची उपलब्धता व आर्थिक विकास होतो. हा सकारात्मक परिणाम आहे. त्याचा नकारात्मक परिणाम आहे खेडी ओस पडतात व वयोरचनेत, लिंग गुणोत्तरात बदल होतो. हा त्याचा नकारात्मक परिणाम आहे ग्रामीण ते नागरी स्थलांतराचा. त्यानंतर नागरी ते ग्रामीण स्थलांतर. आता याचा सकारात्मक परिणाम आहे ग्रामीण भागात उद्योगांची निर्मिती होते, ग्रामीण भागाचा विकास होतो. हा त्याचा सकारात्मक परिणाम आहे. नकारात्मक परिणाम आहे त्याचा पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. नंतर पुढचा प्रकार आहे की ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. या ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतराचा सकारात्मक परिणाम आहे ग्रामीण भागात सोयी सुविधांची वाढ होते, ग्रामीण भागाचे निमशहरी भागात रूपांतर होते. याच प्रकाराचा नकारात्मक परिणाम आहे ग्रामीण भागातील शेतीचे प्रमाण कमी होते, जागेच्या किमती वाढतात. पुढचा नागरी ते नागरी स्थलांतर. या नागरी ते नागरी स्थलांतराचा सकारात्मक परिणाम आहे
अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतात, नगराचे रूपांतर महानगरामध्ये होते. हा त्याचा सकारात्मक परिणाम झाला. आणि नकारात्मक परिणाम आहे झोपडपट्टी, गुन्हेगारी यासारख्या समस्या निर्माण होतात. आणि शेवटचा तिसरा स्थलांतराचा प्रकार आहे हंगामी, त्याला आपण अस्थायी स्थलांतर म्हणतो किंवा त्याला अल्पकालीन स्थलांतर देखील म्हणतो. याचा सकारात्मक परिणाम आहे लोकांना रोजगार उपलब्ध होतो. आणि त्याचा नकारात्मक परिणाम आहे अस्थिर जीवनामुळे विकासास अडथळे निर्माण होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्थलांतराचे प्रकार, त्याचे असणारे सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणाम यानुसार आपण याचा काय केलेला आहे, चार्ट बनवलेला आहे, भरलेला देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आज आपण स्थलांतराचे प्रकार आणि त्याचे असणारे परिणाम आज आपण अभ्यासले आहेत. निश्चितपणे मला खात्री आहे की तुम्हाला हा भाग समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 हे या ठिकाणी संपलेलं आहे. याच्या पाठीमागचे जे काही व्हिडिओ आहेत, व्हिडिओ क्रमांक 1 लोकसंख्या प्रकरण भाग 2 मधील व्हिडिओ क्रमांक 1, 2 आणि हा जो काही चालू व्हिडिओ आहे, हा तिसरा व्हिडिओ, हे तिन्ही व्हिडिओ पाहून या खाली जो काही स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचा आहे. काही अडचणी असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्याचा रिप्लाय देखील करायचा आहे. परंतु मला खात्री आहे की निश्चितपणे तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल. तुर्तास धन्यवाद.